ही कसलं भारी दिसते बघ. ये हा गुबगुबीत पिल्ला आहे का. हे बघा जवळ दाखवतो तुम्हाला. हाय कर हाय. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 16 जून 2026. आम्ही आलो आहे वायरिंग वडायला. तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलेलं बघा 4-5 दिवसापूर्वी इथं आम्ही वायरिंग वडायला आलेलो बघा. तवा गेली ती परत काय 4-5 दिवस आलोच नाही. एकच दिवस वायरिंग वडायला आलो इथं. तवा त्याच्यावरनं आत्ता आलो आहे मी वायरिंग वडायला. कारण की दुसरीकडं काम असतात ना, एका जागी काम नसते. त्यामुळं इथं काय आम्ही वायरिंग वडायला आलो नाही. आता आमची झाल्या जेवायची सुट्टी. आता आम्ही जेवाय चाललो आहे ना, म्हणजे जेवाय कुठं जाणार नाही, या साईटवरच बसणार आहे जेवायला. पहिला हात धुतला पाहिजे, कारण की ती पुट्टीचं ह्याचं त्याचं वायरिंग वाढताना हात लागलेले असतात ना, त्याच्यामुळं हात धुवायला लागते. हे काय टाकीत पाणी, टाकीतच पाणी भरून ठेवलं आहे, ह्याच्यात हात घालायचा आणि धुवायचा. कारण की जे ती कामगार येतील त्यांच्यासाठी ठेवलं आहे ना हे हात दूध धुवायला. आता आमच्या कामावरची 2 मुलं आहेत ती बसलेत जेवायला. मी चालू इकडे, ती बोलवायला लागली, ती हाक मारायला लागली. जातो पहिला डबा घेऊन. ती बघा बसलेत जेवायला. मामा कालवून काय हां थांब की जरा देखील. बबलून काय वांग आणलंय आज, मामाने आणले भेंडी. हां दोडका आणलाय. आता आमचं काय दिलंय बघूया. भेंडीच असणार आहे. मामाने घेतल्या वाटतं भेंडी. आहे पहिल्याच घेतल्या वाटतं. हा तुम्ही पण आणले भेंडी. माझी भेंडी आहे का काय कळलं नाही. आपली पण भेंडीच आहे. पाहिजे का बबलू भेंडी? घे की थोडं कालवून दे की. नाही जराच घेतो. कसा एकट एकदम, कसा एकट एकदम बबुलाला कटवणी वांगावं लागते. झणझणीत लागतं बबलू. नाही ना तुम्हाला पाहिजे का भेंडी? हा जरा घ्या. वांग खात नाही रे. मला मुळव्याध आहे. मुळव्याध नाही म्हणजे जरा जरा त्रास व्हायला लागले हो. मित्रांनो झाले जेवण. जेवण झाले म्हटलं आता डबा देऊया. कारण की मी जेवलं डबा धुतो मगच पिशवीत घालतो. असा खरकडा डबा नेत नाही ना घरी, मग आईला धुवायला लागते ना खरकडा डबा न्यायला की घरी. त्यामुळे इथनंच धुवून येतो मी डबा. आता या टाकीतनंच पहिल्या टाकीतनं डब्यातनं पाणी घेतलं पाहिजे, मग खाली धुतलं पाहिजे. ह्यात बुडवलं की सगळं खरकडं झालं आहे का नाही. मित्रांनो आमच्या कामापाशी तर कुत्र्याची पिल्लं आहे ती तुम्हाला दाखवतो. 3 पिल्ले आहेत हवा. ही एक आहे तांबडं. ही तर बघा कसली दिसते. अर्धा काळा कलर आहे, अर्धा पांढरं. ही कसलं भारी दिसते बघा. ये गुबगुबीत आहे. अर्ध काळं अर्ध पांढरं. वेगळंच दिसते. ही बघा य ही नर आहे. ही 2 आहे ती मादी आहे. ही तांबडा आहे ती नर आहे पिल्लू. आमच्या कामाची इथं मला दिसलं ना, म्हणलं बघूया कसले. ती पळत आलं इकडे. ही जवळच येणं झालंय तांबडं. ही जवळ येते पण ही जवळ येणं आहे का. ही येते का बघा एक काळ. या टॉमी कसलं भारी पिल्ला आहे. हा गुबगुबीत पिल्ला आहे का. हे बघा जवळ दाखवतो तुम्हाला. हाय कर हाय. या हे तांबडं आपता आलं बा. तांबडं या. ही आहे ती नर आहे का. ही एकटंच नर आहे, बाकीचं मादी आहे ते दोन्ही. गाडी खाली बसली पिल्ली. हो आई बी लिहिलं लक्ष ठेवावं लागते मला. कुठनं पण येऊ शकते ना, इकडं बघायला लागते वस्तीत. ही बघ अशी गाडी खाली बसली आहे का. ही गाडी खाली सावली आहे ना, त्यामुळे गाडी खाली इथे बसले. ही 2 इकडं बसले. ती मगाच्यानं बोलवते येणं झाली. या शपथ. आई आली का काय.
ते भ्या वाटते मला, मागं बघायला लागते सारखं. ये गोलू गोलू, माझ्याकडं खायला पण काय नाही, खायला टाकलं असतं यांना. ये जवळ कॅमेरा करतो आहे का. ये याला काहीतरी वेगळंच वाटायला लागलं आहे का, बावरायला लागले. जवळ फोन नेला की बावरते आहे का. ये 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 पुढं पुढं येते आणि मागं मागं जाते. बबलू चल की रे, वायरिंग वाढायचं आहे. मला इथं बबलू दिसला ना, मी बबलूला हाक मारायलो इथं, बघते तर इथं कुत्रे दिसली गाडी खाली. मग इथं आलो कुत्रे बघायला. एवढं बोलवते तरी येणंच झाली ती. या की रे टॉमी जॉमी कॉमी येणंच झाली. आता इथलं वायरिंगचं काम झालं आहे सगळं कंप्लीट. आता काय हातपाय धुवायचं आणि घरी जायचं. मी काय कपडे बदलत नाही कामावर आलेल्या, हा या कपड्यावरच काम करतो. हे काय हाय अशी पाण्यात हात बुडवायचं, जरा हात फिरवायचा कपड्यावरनं, थोडं धुळा बसला असला की, आणि जायचं घरी. आता घरीच चाललो आहे. आता हातपाय धुवायचं आणि घरी जायचं. आत्ता आलो आहे मित्रांनो कामावरून, आणि कामावरून आल्याला बघतोय तर हे आत्ता बघितलं मी, त्याला काय म्हणते ते काय माहीत. ते आपण देवाला फुलं नेतो का नाही आपण ह्याच्यातनं, ते आहे वाटतं. ते मला ह्याचं नाव काय येणं झालं आहे, नेमकं म्हणायचं काय याला. पण कसलं भारी दिसते बघा की, डिझाईन एकदम भारी केले का नाही. ते कळक असते माहिती आहे का, कळक त्याच्यापासून तयार केलेलं आहे. आहे का, दिसते का कळकाचं, त्याच्यापासून हे तयार केलेलं आहे. आणि कडनं ते टॅमॅटोला स्प्रिंगा लावतात माहिती आहे का, टॅमॅटोच्या बागांना, त्या स्प्रिंगाचा वापर केला याला कडनं. बघा कसलं भारी दिसते बघा. आता आई करायला लागल्या झाडाची वांगी काढलेली. हे आमच्या झाडाची वांगी एवढी निघली काय, परवा का निघली नाही मग, बारकी होती आहे ना परवा. एवढी वांगी निघली बघा आमच्या झाडाची, एकदम ताजी ताजी. आता मसाला वांगी कर मस्तपैकी. हां मी खातो आहे की वांग, म्हणजे वांग नाही खात, थोडंसं एक वांग खातो आहे, लय खात नाही. फक्त रस्सा जरा जास्त कर वांग्याचा. तू वांगी हो म्हणून टाकते आणि पाणी टाकतच नाही, सुक्क करते. सांडग्याचं कुठलं कुठलं हे, ह्या सांडग्याचं करतो म्हणतेस वे. पण हे मला आवडत नाही सांडग्याचं. काय खावं आता दुसरं, दोडका कुठं आहे तवा. नाही नको बाई, ते दररोज दोडका खाऊन खाऊन. बरं कर वांगच खातो मग काय खावं. अगं मला सांडगा आवड, झोप आल्या, झोप जा मी करतो वांग. जा की, वांग चपाती भात करतो की मी. होय मित्रांनो, चला आता मला जायचं आहे दुकानात सामान आणायला. तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.